लीलाई व्लॉग्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे की वीकेंड जनरली आमचा कसा असतो, आम्ही काय काय काम करतो, कसं करतो हे। आता आम्ही चाललोय बाहेर जे रूटीन कामासाठी। आई आणि मी नेहमी आमचं सोबत असते की आईसोबत जायचं। तर आम्ही चाललोय दळण आणायला। आम्ही जनरली पीठ विकत घेत नाही, दळूनच आणतो। ते आम्हाला आवडतं आणि त्या चपात्या पण चांगल्या येतात आणि ते बाहेरचं पीठ कसं नकोसं वाटतं, म्हणून मी जनरली दळण म्हणजे गहू दळूनच आणतो। तुम्ही पण गहू दळून आणता की डिरेक्टली पीठ घेता? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। हे इथे आई दळण वगैरे मोजून घेताना गहू घेतलेत, ज्वारी घेतली आणि दळायला टाकल्यावर मग आमचा पुढचा टास्क की कपडे इस्त्रीला द्यायचे आहेत। तर इथे आई कपडे इस्त्रीचे कपडे हे इस्त्रीचे कपडे देते इस्त्रीसाठी। तर तेच चाललंय की कधी देणार आहे, काय देणार आहे। आणि मग नंतर आम्ही गेलो मँगो ज्यूस प्यायला। मँगो म्हणजे आवडीचा विषय, मँगो ज्यूस म्हणजे कसं कधी सोडत नाही। आणि म्हणजे काय असतं अंतिम सुख आयुष्यातलं ते म्हणजे मँगो ज्यूस। आंब्याचा सीझन आला म्हणजे दररोज मँगो ज्यूस, नाहीतर आमरस, नाहीतर तसंच मँगो वगैरे खायला मला खूप आवडतं आणि आईला पण खूप आवडतं। आणि मग नंतर आम्ही गेलो होतो आयुर्वेदिक मसाज सेंटर, म्हणजे नॉट मसाज सेंटर पण ते काशी थाळी मसाज, तर ते केलं। नंतर आम्ही भाजी घेतली। भाजी म्हणजे जनरली वांगे आम्हाला खूप आवडतात, वांगी, कोथिंबीर, मेथी अशा भाज्या घेऊन। जनरली ह्या भाज्या म्हणजे आमच्या असं जेवणात नेहमीच असतात। तर इथे आहे तेच वांगी सॉर्ट करताना की कोणते चांगले आहे मला त्यातलं काही कळत नाही, पण ठीक आहे, बाकी पण भाज्या खातो। नंतर चहा, दिवसाचा शेवट चहानी तर व्हायलाच पाहिजे, तसा चहा पिऊन आमचं झाला दिवसाचं एंड। थँक्यू।